नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पाहायचा आहे, कारण की एक एक प्रश्न हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल लॉर्ड विलियम बेंटिक यांनी सतीबंद कायदा 1829 ला हे संमत केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातला ऑलिव्ह रिडले कावस प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते। महाराष्ट्रातला ऑलिव्ह रेड कावस प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? याचे उत्तर आहे वेळास, जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी हे वृत्तपत्र आगरकर यांनी सुरू केलेले आहे आणि मराठा हे टिळक यांनी केलेले आहे। पुढचा प्रश्न, जूल हे कशाचे एकक आहे? याचे उत्तर आहे ऊर्जा। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? याचे उत्तर आहे राष्ट्रपती आणि कलम कोणती आहे? 52। पुढचा प्रश्न, संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? याचे उत्तर आहे हैदराबाद। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? याचे उत्तर आहे नागपूर ते चंद्रपूर। पुढचा प्रश्न, 2023 मध्ये भारतात आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य काय होते? उत्तर आहे वसुधैव कुटुंबकम। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय राजघटना कोणत्या रोजी स्वीकारण्यात आली? याचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 ला। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा म्हटला आहे? याचे उत्तर आहे कलम 32। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या रोजी झाली? याचे उत्तर आहे 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। पुढचा प्रश्न, विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? याचे उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष। पुढचा प्रश्न पाहूया। कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? याचे उत्तर आहे लाल गंधारी। प्रश्न पुढचा, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? याचे उत्तर आहे सोडियम कार्बोनेट। पुढचा प्रश्न पाहूया। ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असते? कमीत कमी 7 असते आणि जास्तीत जास्त 17 असते। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला अवश्य लाईक करा। पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? याचे उत्तर आहे हॅन्सेन विकार। पुढचा प्रश्न पाहूया। सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती आहे? याचे उत्तर आहे 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। पुढचा प्रश्न, संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले? याचे उत्तर आहे मेघदूत। पुढचा प्रश्न, पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे तेलबिया। प्रश्न पुढचा, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी
तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? याचे उत्तर आहे नाग नदी. पुढचा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? याचे उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील समुद्री महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो? याचे उत्तर होईल 10 जिल्ह्यातून. कोणते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. प्रश्न पुढचा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात दिलेले आहेत? याचे उत्तर आहे अनुच्छेद 51. प्रश्न पुढचा, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? याचे उत्तर आहे कळसुबाई आणि या कळसुबाई शिखराची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले? याचे उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती आणि कायदा हा 1976 लागू झाला. प्रश्न पुढचा, 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे नरेंद्र चपळगावकर. हे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रश्न पुढचा, अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? याचे उत्तर आहे गुरु शिखर आणि या शिखराची उंची आहे 1722 मीटर. प्रश्न पुढचा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न पुढचा, रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे एअर रायफल शूटिंग. प्रश्न पुढचा, भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? याचे उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे आणि कधी धावली? 16 एप्रिल 1853. प्रश्न पुढचा, रेगूर मृदा त्यालाच आपण काळी मृदा पण म्हणतो, ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? याचे उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न पुढचा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? याचे उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. प्रश्न पुढचा, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे काय? याचे उत्तर होईल ईमेल. प्रश्न पुढचा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला तर ही गीता कोणी लिहिलेली आहे? याचे उत्तर आहे राजा बडे. पुढचा प्रश्न, 2023 या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचे उत्तर आहे जयपूर. जयपूरला 2023 या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न पुढचा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? उत्तर आहे दिल्ली. महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आली आहेत? याचे उत्तर आहे 50%. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? याचे उत्तर आहे खेडा. प्रश्न पुढचा, महाबळेश्वर जवळील भिगार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? भिगार म्हटलं मी चुकून. महाबळेश्वर जवळ भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? याचे उत्तर आहे पुस्तकांसाठी. प्रश्न पुढचा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशिया देश कोणता आहे?
याचे उत्तर आहे दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न, मे 2022मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे इचलकरंजी, जे की कोल्हापूरमध्ये आहे. प्रश्न पुढचा, बजेट 2023मध्ये नव्याने प्रस्तावित केलेला अमृत धरोहर योजना कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे पाणथळ विकास. पुढचा प्रश्न पाहूया, रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जर मित्र वगैरे असतील जे की पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांना पण तुम्ही हे व्हिडिओ सेंड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.